राम कृष्ण हरिपाठ कीर्ति मुखे जरी
मुखे जरी गाय हरि पाठ कीर्ति 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 मुखे जरी गाय पवित्र सुहाया देव हाता पवित्र सुहाया देव हाता हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्य पुराणा पुराण हरि पुण्य पुराणा पुराण हरि हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना पवित्र तो हे त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनाला मोप चिरंजीव कल्प वैकुंठनादी मातृपितृभाता जगोत्रापाल चतुर्भुज नरवूने दिले ज्ञान गुणगमे ज्ञानदेवाला दिले निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन जादो चराचरी मी कळा कुठली काही तनेने बोलितो वचने याची भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज पुरवावी प्रसंगानुसार अभंग हरिपाठातील आहे. हरिपाठातून माऊली काय म्हणताय? ज्ञानोबारायांचं हे सगळं जिव्हाळा आहे. हरिपाठ म्हणजे ज्ञानोबारायांचा जिव्हाळा आहे. आज आज पाहिलं तर आपलं उद्याला कष्ट नव्हतं ना भाऊ. उद्या तुम्ही बोलत नाही म्हणजे उद्या म्हणजे आपण देवाकडे चालतोय. देवाकडे जायचं आगमन आहे. पहिल्या दिवस आहे आणि म्हणून पवन व्हायचंय. पवन म्हणजे विचाराकडे यायचं आहे. विचार घेऊन जायचं आहे. कुठे जातोय आपण? चाललोय कुठे? हा मनाकडे चाललोय हे समजलं नाही तर उठलो सुटलो उठलो सुटलो काय वारी 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 दिंडी सोळा नाही वारी जन्म मरण निवारी का फेऱ्या मारी निवारी का फेऱ्या मारी. आपल्याकडे बहुतेक फेऱ्यात मारायचं झालं. जन्म मरण निवारण आहे
इकडे काय असेल मला माहिती नाही, पण आमच्याकडे तसंच आहे. हो, आमच्याकडे जन्म मरणाचे फेरे पडतायत आणि साधू संत म्हणतात फेरा पडू नये म्हणून दिंडी सोहळा आहे. वारी जन्म मरण निवारी, हा म्हणून गोड गायचं गोड चालायचं आहे. आपण काय सांगतो, आपण काय सांगतो, काय म्हणतो आपण, हरिपाठ 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 कीर्ती, हरिपाठाची कीर्ती गायची आहे. आपण काय करतो मला माहित नाही. हरिपाठाची कीर्ती गायची, आपण हरिपाठ फक्त अक्षर म्हणतो. तर कीर्ती गातो, सांगा ना, कीर्ती गातो का अक्षर म्हणतो, बोला ना. हरिपाठ कीर्ती मुखाने जर गायली तर परिणाम काय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र तो होय, हा देह सुद्धा पवित्र होणार आहे. एका बाजूने पाहिलं तर हा नाशिवंत जाणार आहे. नाशिवंत देह आयुष्य काढतो का. इकडे माऊली काय म्हणतात, माऊली काय म्हणतात, पवित्र ते होय. कारण काय, त्याचं आचरण केलं तर देह पवित्र करता येतो आणि आचरण केलं नाही तर नाशिवंत जाणार 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 जाणार, त्याला काळोबा खाना. नाशिवंत पवित्र होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य. काय महत्व आहे आपण काय सांगतो, माऊलीला काय सांगायचं आहे हे आमच्या डोक्यात बसलं पाहिजे. तेवढ्यासाठी डोकं दिलं जेवणे बरं का. ते फिट, त्याचा विचार ऐकून ते डोकं फिट करायचे आपल्याला. फिटिंग तुमच्याकडे काय करतात, फिटिंग करतं का नाही, फिटिंग तुमच्याकडे फिटिंग कोण करतो भाऊ, खाली बसतात लढाऊ माणूस जरा बसले, पुढचं काय होईल काय नेमकं भाऊ, शांती म्हणतात नाही बरं का. सावराला कुठून आलो आपण, फिटिंग त्याला फिटर लागतो, फिटर फिटिंग करायला फिटर लागतो. घरी बोलायचं कामच नाही भाऊ. फिटर फिटर पाहिला का तुम्ही, फिटर फिटर हे पण नाही, वायरला जोडणारा, त्याच्यामध्ये काही बोलता झाला तर माझ्यासारखं आला तर ते काय घेऊन येतात, तो काय घेऊन येतात आता टेस्ट त्यालाच माहिती, टेस्ट त्याला लावलं का टेस्ट करतो म्हणे. त्याच्यात मध्ये लाईट लागतो, त्याच्यात बटन आहे बरोबर, बटन आहे त्याच्यात. त्या लोखंडामध्ये सुद्धा वावर आहे, एवढ्या मोठ्या डबड्यात काही नसेल का. पवित्र तो होय बापाचे सामर्थ्य, चिरंजीव कल्प, कल्पाचे कल्प, तो चिरंजीव. कोण चिरंजीव आहे जगामध्ये, चिरंजीव कोण आहे भाऊ, चिरंजीव कोणा म्हणतात, चिरंजीव कोणा म्हणता बोला ना, चिरंजीव कोण आहे, चिरंजीव कोण आहे बोला ना पडतो नाही. सगळ्याचा बाप, सगळ्याचा बाप चिरंजीव आहे. त्यांनी काय सांगितलं, काय प्रमाण आहे, चिरंजीव कल्प कल्प, एक दोन नाही कल्प. वैकुंठी नादे, तो वैकुंठात राहतो, त्याचं काय नाव आहे माहिती आहे ना. तुम्ही कुठे चालले, कुठे चालले, मागची या गरज झाली कुठे गेले होते, वैकुंठाला भेटायला ना. आता आता कोणाला भेटा, नाही 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 नाही, हेच तर मोठा आहे. कधी कळलं भाऊ, ज्ञानोबा आहे का तो, या कार्यासाठी ज्ञानोबाला नाही. आधी कोण होता भाऊ, रामकृष्ण आले. कोण होता तुम्हाला आरती येते ना, आरती
फोटो ज्ञानोबा ठेवलाय. आहे कोण? अवतार पांडुरंग नाव ठेवले. अवतार आहे ते, अवतार आहे. अवताराच्या राशी आहेत त्या. काय कशासाठी? जर जीवाचा उद्धार करण्यासाठी. हे ती काही वारकऱ्याची जो काही संबंध आहे, जो काही देवाधिकांचा जो संबंध आहे, जो काही साधू संतांचा संबंध आहे, कशासाठी? या जर जीवाचा उद्धार करण्यासाठी. या जर जीवाचा उद्धार करण्यासाठी योजना आहे. आपण राबवणारा नित्य राबवायचं आहे. वडाची साथ पिंपळा लावून चालणार नाही. काय सांगायचं आहे? ऐकायला जरा भाऊ, जरा बोलायचं असेल तर थोडा थांबा. आपल्याला भगवान परमात्मा अवतार घेतोय. कशासाठी घेतोय? जगाच्या कल्याणा हे कर्तव्याची परोपकार, जगावर परोपकार करण्याकरता ही अवस्था आहे. कोणाची? जाणत्या माणसाची. जाणत्याने ज्ञानत्यांना जवळ घ्यायचंय. आणि दादा, काका, मामा, ताई, माई, आका, आणि हे समजून घ्यायचं. बाळाहो, हे समजून घ्या. काय काय समजून घ्यायचंय? काय समजून घ्यायचंय? नेमकं काय समजायचं आहे? बोलावा विठावा ताकद आहे. पाहण्यात सुद्धा ताकद आहे. तेवढ्यासाठी देवाने हे रूप दिलेलं आहे. हिरे इंद्रिय, हात पाय, डोळे, मुख बोलायला त्याने तू जोडशील. आपला प्रस्ताव तेवढ्यासाठीच आहे. आपल्याला हे सगळे इंद्रियातून ते काम करायचं आहे. नाही का? हातामध्ये टाळ घ्यायचा आहे, खांद्यावरी विणा घ्यायचा आहे, मुखाने विठ्ठल गायचा आहे. नाचत वारीमध्ये जायचं आहे. नाचत वारीमध्ये जायचं, उभं जायचं नाही, नाचत जायचं आहे. आता नाचत जायचं. नाचताना काही ताल येण्याकरता काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? काय म्हणावं लागेल? काय म्हणावं लागेल? हरे हरे तुम्ही म्हणाले ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, आणि आपला पायाचा झोप पुढे टाकायचा आहे. एक पाऊल पुढे चालायचं आहे.
हे माणसाचं कार्य आहे आणि म्हणून सगळ्या माणसांनी हे शिकण्याकरता ही योजना आहे. ही जी काही त्यांनी 16 प्रस्ताव होतोय किंवा वाटचाल होते किंवा सर्व एका विचाराने जात आहेत त्याच्यात पाठीमागची भूमिका ती आहे का तर आपण आपल्या घरामध्ये या व्यवहारामध्ये कुठलंही आपलं परिवर्तन होऊ शकत नाही का. किती अडचणी आहे किती अडचण आहे. आतापर्यंत आपण यातून सुटायचा प्रयत्न केलाय पण सुटलो का सुटतील का सुटत नाही का. गुंतला असे माया मोह न खंडे न तुटे कर्माची भेट. माया विघ्ने ब्रह्मला खरी माया विघ्ने ब्रह्मला खरी मनता आपले संयोजक आयोजकांनी ते समजावायचं आहे आणि आपण ते ऐकून त्या पद्धतीने चालायचं आहे. त्यांनी सांगायचंय आपण ऐकायचं आहे पण त्यांनी तेच सांगायचंय आपणही तेच ऐकायचंय. ते काही सांगतील तर आपण ऐकायचं. काय काय सांगायला पाहिजे काय सांगायचं आपलं काय गोड लागतंय आपल्याला काय गोड आहे. मला वाटतं तिसरे त्यांना काय सांगतायत काय सांगतायत तिसरे त्यांना मात्र पितृ सर्वत्र शेवटी काय म्हणतात ज्ञान गुणगमी. ज्ञानची गोष्ट आहे गुप्त आहे ती समजून घेण्याकरता देवाकडे जायचं आहे आणि ती फक्त देवच समजून देऊ शकतोय संतामार्फत. म्हणून संतामार्फत आपली वाटचाल करायची आहे. संतामार्फत जायचं आहे देवाकडून हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं. गुड गुड समजलं का गुड गुड अजून गुड गुड वाजवतं का नाही तुमच्याकडे मला माहिती गुड गुड ज्ञान गुड नाही समजवलं. ज्ञान गुड नसेल तर गुड नसेल तर परिवर्तन आनंद मिळेल. ज्ञान गुड करणे ज्ञानदेवाला माझ्या निवृत्ती नाथाने ज्ञानोबाला तेच केलं. निवृत्ती दादाला गैन्यनाथाने तेच दिलं. गैन्यनाथांना गोरक्षनाथाने तेच दिलं. गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने तेच दिलं. मच्छिंद्राला शंकर भगवान आणि दत्तात्रेयने तेच दिलं. ती परंपरा आपली आहे का वेगळी आहे तीच तर आहे. मग आपल्याला ते गुड मिळलंय का नाही आणि मिळलं नसेल तर तुमच्याकडे खेळवाला येत होते खेळवाले गुड 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 असं करायचे वाजवायचे पाहिजे ना वाजवायचे ना वाजवायचे ना. तसं निवृत्तीनाथाने ते गुण माऊलीला शिकवलं. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला आलेले ज्ञानदेवाला कळलं. निवृत्तीने दिले म्हणे माझ्या हाती माझ्या दादानी माझ्या सद्गुरूने माझ्या हातात दिले. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक जीवाने सद्गुरू करावं. सद्गुरू नसेल तर जमणार नाही. तुमची माळ नसेल तर जमणार तुळशी माळ नसेल तर जमणार गुरु बिना कोण बतावेगा गुरु बिना
केला पाहिजे. हो, सद्गुरु विन नाम नाही हाता, साधने साधता कोटी मुने. सद्गुरूला ज्याचं जमणारच नाही, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. काय सांगितलं? ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून ही परंपरा आपल्याकडे आलेली आहे. आपण भाग्यवान आहोत. ज्याने श्रीपाद गुरु केला, श्रीपाद गुरु केला, ज्याने खरा गुरु केला त्याचा जन्म सार्थकी लागला. काय सद्गुरु महिमा आगाध आहे. मला वाटतंय नव्या ज्याचा दुसरा श्लोक पहा काय म्हणतोय. हे धान्य आगमे यांच्या गावी वव्यात माऊलीची ववी आहे ना. हे धान्य आगमे यांच्या गावी. अरे गुरुत्वाची आचार्य पदवी. बाप रे, सद्गुरु म्हणजे सामान्य आहे का? गुरुत्वाची आचार्य पदवी सगळ्या भुयांचा गोसावी पवित्र राहू. अरे धर्माचे निजाम एवढंच नाही, धर्माचे निजाम हे उत्तमाचे उत्तम येतच नाही काम जन्माचे आणि मृत्यूचे. एवढी किंमत आहे. म्हणून जीवनामध्ये सद्गुरु ओळखा, सद्गुरु समजून घ्या. सद्गुरु काय दिलं आहे? सद्गुरु तुमच्या बाजारात तुम्हाला अक्कल मिळली का? खरी अक्कल मिळली का? छोटी आकडी तर नाही मिळाल्या. बटाटे बरोबर निवडून घेता, वांगे बरोबर निवडून घेता, नाही नाना जगाची निवडून घेताय. पण अक्कल निवडली का? आपण खरं म्हणजे अक्कल निवडायला आलोय आणि कशासाठी आलोच नाही. शेवटची बारी एक मनुष्य जन्म. जर आता आपण जर चुका केल्या नुसतं भाजी भाकर खात राहिलो आपण वाया गेलो म्हणून सांगतात. आणि म्हणून आपली अक्कल आपण समजून घ्यायची. म्हणून सद्गुरु जीवनात केलाच पाहिजे. तोही जाणता बरं का, नेमता नाही चालणार, जाणता पाहिजे बाबा. हो, कारण जाणीव करून देणारा जाणता. ज्याच्याकडे जाणीवच नाही त्याला काय तर जाणता म्हणून. जाणीव जाणीव आपण अशी अवस्था आहे. सद्गुरु सामान्य गोष्ट नाही. सद्गुरु भेटला सद्गुरु भेटलो
मोलाची वस्तू आहे. परीच पाहिला का तुम्ही? परीच पाहिला का? मला वाटतंय एक वेळ असं तो भागवत परीच होता म्हणे, त्याच्या बायकोला परीच आणून दिलं होतं. काय केलं होतं ते परीच भागवताने? परीच आणून दिला होता का? आता तो परीच पाहिलं तर बनाई गेली होती बसायला. तिने पाहिलं हे सगळे तुझं सोन्यात आहे. अहो सोनं मिळत नाही, सगळं तुझं सोन्यात आहे. हो म्हणे, माझ्याकडे युक्ती माझ्या पत्नीने दिली. काय दाखव ना. पाहिली तिने, हे परीच आहे, हे तर सोनं म्हणतोय. मग ती म्हणे थोडा वेळ नेऊ का? गेली घेऊन तिच्या घरात सगळ्यांना लावलं आणि परत नेऊ द्यायचं तर म्हणजे राहू द्यायचे उद्या देऊ. एवढ्यापर्यंत मालक आले. कोण मालक? कोण? नामदेव राय. हा आपले दामोशी बरोबर तिथं बोलतोय. हा दामोशेठ आले, त्यांनी पाहिलं काय बांधले. आतापर्यंत आपल्याला कोणाची कोण मजुरी करून खावा लागत होती. दामोशेठांची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. काय अवस्था होती? नाही आपल्या जवळ धन आणि कसं आता करू नामदेवाचे लग्न, अशी अवस्था होती. थोडक्यात सांगायच्या मधलं पुरावे म्हणून. हा आणि त्या वेळेला मग पाहिलं आता काय करायचं. म्हणजे पाहिलं आधी काय आहे म्हणजे काय नाही म्हणे, काय नाही असं दिसतंय म्हणजे काहीतरी आहे. गुड आहे, काहीतरी गुड. आपला विषय गुडाचा चाललाय. गुडच आहे ना हो. गुड काहीतरी गुड आहे म्हणजे काय नाही आहे. दाखव. नाही मी आहे, तू आहे, समोर आहे. आता काय मालका पुढे काही चाळ जुळत येत नाही. आणि मग सांगितलं त्या दांडीने परीक्षा लागली. त्यांनी हो घ्यायची पुढे दे. अरे ही गाण आहे. काय झालं? काय आहे तुम्हाला काय कळतं? मला वाटतं 9व्या अध्यायाचा 14 श्लोक येतो तुम्हाला सगळ्यांना. भावाचे भाऊ 14 श्लोक येतो. माझ्या विस्तारलेपणाचे नावे हे जगत न गागवे, जैसे दूध मोराले तेच दही, का बिन झाले का भांगार झाले अलंकारू. तुम्ही भांगार घालताय का? सोनं बोला ना. मी आपल्या विषय आला म्हणून प्रमाण घेतलं. काय घालताय? भांगार आहे का सोनं आहे? हा सोनं आहे. त्याने ते बरीच घेतलं फेकून दिलं चंद्रभागेमध्ये. ही घाण आहे म्हणे, याच्यामुळे माणसं बिघडले, लावले. हे माझं ते माझं याची बांधायची भांडता संपली आयुष्या. गेले ना कुठे? कचऱ्यामध्ये फेऱ्या मारायला. पुढे जातात फेऱ्या मारायला. तुम्हाला माहित आहे पुढे जावं लागते. तुकल्यावर मग पुढे जावं लागेल. हा मला सांगा, लय पुण्य झालं तर पुढे स्वर्ग आणि पाप झाले तर मग आपल्याकडून चुका झाले तर आपल्याला पुढे जागा. बोला ना आपल्याला, तुम्ही बोला ना. आपल्या पुढे जागा. हा भांगार वापरत बसलं तर हे भांगार आहे, याच्या नादी लागू नका. खरं सोनही आहे. याच्या गळ्यात असेल तो श्रीमंत होणार आहे, बाकी सगळे भांगारच होणार आहे. हे त्याच्या गळ्यात आहे, ती पतिव्रता आहे. तुम्ही आता मागे लग्न झालं ना, परत झालं लग्न झालं ना, ती आपल्या सगळ्यांच्या दारात आहे ना. देवाच्या दारात आहे ना, आपल्या दारात आहे का नाही? तुळस हिरवीगार माझ्या संतांचा संसार प्रत्येकाच्या दारात. उद्या रोतीत आले का तर आपल्याला कुठेतरी ते भाग्य मिळावं लक्ष्मीच्या हाताने, नाही का? आपली असलेली अवस्था दुरुस्त व्हावी, नाही का? आपल्या ठिकाणी असलेलं सगळं निघून जावं आणि मोकळं व्हावं. त्याचे काय करावं लागेल? साधू संत म्हणतात एकच करा. हरिपाठाचा पुरावा आहे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी
आपण जाऊ ना. काय करावं लागेल? सारखं उच्चार करीत जायचं. आपण उद्यापासून परत करत आहे ना, नाही का? आपली सगळी मंडळी घेऊन चाललेली आहे. आपण हेच करायचं आहे. काय काय हेच करायचं. काय करायचंय? नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता कंठी. पुढे सदनाम घोष करो हरि आपल्याला उद्योगले पाणी माहिती. आपण आता उद्योगच घेऊन आलोय. घेऊनच आलो का नाही? घेऊन आलो का नाही? सांगत नाही. काय करावं? उत्तर द्यायला पाहिजे. मला उत्तर देणारा माणूस पाहिजे. आपण सगळे घेऊन आलोय का? काय सांगितलं त्यांनी? पुरावे आहेत आपल्याकडे. उत्तर नाही. केले कर्म झाले तेचे गेला म्हणून आता बघतोय का नाही? मागची शिल्लक जर आपल्याला शिल्लक नको आहे तर कर्ज काढायचा बंद करायचा आहे. आपल्याला मिळतंय तेवढ्याच भागवायचं आहे. जे मिळते तेवढ्या म्हणून वाटचाल करायची आहे. उद्यापासून करायचं आपल्याला. तर हे शिकायचं आहे आपल्याला. कोणाची उसळवारीच नको आपल्याला. हे नाही नको आणि हे नाही नको. आणि मग ह्या वाटचालीमधून शिकायचं आहे आणि मग आपला प्रपंच थाटायचा आहे. प्रपंच करायचा आहे पण नीटनेटका त्यात असावा. तू आहे ना मग त्यात असावा चटका. परमार्थ असावं का नाही? परमार्थ काय आहे? परमार्थ परमार्थ महाधन. काय सांगितलं? परमार्थ महाधन आहे. पण ती धन आम्ही घेतच नाही. घेतो का? घेतो. आपल्याला कोणती धन आवडते? मावल्यांनो कोणती धन? काय 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 पाहिजे आपल्याला? काय काय पाहिजे? नाही आपला पती दिवाळीचा बोनस मिळाला तर आपण काय करणार? कोणती जण मागणार मालकाकडे? मालक किती पैसे मिळलं? ही एवढे मिळेल. बोनस मिळाला आणि महागाई बी मिळते. मग मला काय करा म्हणजे एक नट बनवून आणा. अशी बनवा काही लोकांनी पाहत राहिले पाहिजे. टोकले पाहिजे लोक. मालक म्हणे आता काय करावं नाही म्हणावं तर राग येतो. आणि मग आणली बनवून मग घरोघर दाखवते.
या बाईला दाखव नथ केले माझ्या नवऱ्याने, हिला दाखव नथ केले, तिला दाखव नथ केले, सारखा रोज तो तडाखा. जेवायचं बी नाही कोणाला, बाकीचं बोलायचं बी नाही, फक्त नथ दाखवायची. मग एक जण म्हणे का तू सारखी नथ दाखवते पण ज्याच्यात घालायचंय ते दिलंय त्याला काय आठवलं का? कोणा दिलंय ते? जुन्या जीवनीला त्याच्याबद्दल कधी आठवण केली का? या वडात त्याने दिलं ना, मग नाका त्याने दिलं त्याबद्दल लोकांना दाखवलं का? आम्हाला नाक दिलंय, आम्हाला नाक दिलंय. उद्या या पोरांनी नाही पसंत केली तर दुसरा भाऊ नाक नसेल ना, एकाला नाही पडणार दुसऱ्याला पडेल ना, नाही पडणार कोणला नाही. मग नाक पाहिजे तरच नती काय किंमत आहे, नाही तर किती नती बनवली तर कुठं घालणार कानामध्ये? चालेल आता कधी अडकाव डोक्यावर घेऊन. मग नाक ही सगळ्यात उत्तम अवस्था आहे जीवनाची. नाक आहे म्हणून किंमत आहे. नाक जाऊ द्या, मोठ्याला काहीच किंमत नाही. हो दवडोनी श्वास श्वास घेतोय आपण, कशाने घेतो? तोंडाने का डोळ्याने कानाने? श्वास कशाने चाललाय भाऊ? नाकाने चाललाय ना, मग नाकाला किंमत आहे ना. नाक पाना दाबून पाना, थोडं दाबून ठेवा ना, रामकृष्ण आधी का नाही? मग नाकावर किंमत आहे का नाही या पोळ्याची? मग नाक अवश्य पाहिजे. म्हणून देवा आम्हाला नाक कायम राहू दे का? ते नाकावीन मोती, हातावीन पुती, वाचून का कुंकावा नवे ठाव म्हणे मी आयो भावावीन देव. मग भावच नाही आपल्याकडे, म्हणून उद्यापासून भाव तयार करायचे, पाठीमागे लागायचे. भाऊ बरं का तुम्हाला सांगतो, त्यांना सांगतो, भाव निर्माण झालाच पाहिजे. तिथं जाईपर्यंत भाव निर्माण व्हायला पाहिजे. आणि तिकडून काय करून आणायचंय? काय करून आणायचंय? तिकडून प्रेमाचा पानापासून आणायचंय. समजलं काय? कळतं ना? भावनिका भावा, भावनिका तुमच्याकडे आता दीपावलीला आठवते का? दीपावलीला दीपावलीचे भाऊ भाऊ दीपावलीचे भाऊ तुमच्याकडे कोणते भाऊ आहेत दीपावलीला? बटाटे
तुम्ही बोलत नाही, मला ते आश्चर्य वाटते. कोणते भाऊ वळायला कोणते येतात? कोणते? आपल्या पाठीवर तुडवीत आले, आपल्या ऐकूनच आले, ते आपल्या ऐकून आले, ते माझे भाव आहेत, बरोबर. पण ते सुद्धा आता बेईमान का? जर कधी जमीन विकली तर बाई भांडायला जाते, तो म्हणतो दिले जाणार नाही. बेईमान का नाही? ही म्हणते आता इशे बहिणीला मिळतात, देवा लागतील, तू म्हणतो देणार नाही. बेईमान का चांगला भाव? मग बटाट्याचा बरा आहे, वांग्याचा बरा का हा बरा? बोला ना, कोणता बरा? एक दिवस येतो कुंकू लावतो, धान्य लावतो, का लावतो त्याला माहित नाही. तुम्ही विचारला नाही का लावतो म्हणून? विचारलं का? ते बोलायचे सांगला भाऊ आला ना, आला का नाही? मग काय करत तुम्ही? काय करता? त्याला कुंकू लावता ना, तुम्ही लावतात का? बोला ना, कुंकू आपण लावतो का कुंकू? आता राहिलाच नाही कुंकू. आहे कुंकू लावतात आता. दुर्मिळ भाग्यवान. हा, आणि कुंकू लावला त्याला हे पतिवत झालेलं हे, आणि अक्षदा म्हणजे आता तुला शेय होणार नाही. हा, अमर राहशील असे आशीर्वाद देते बहीण. तो वीसा मागायला लागली का देत, आशीर्वाद घेतो आणि घरी निघून जातो, बरोबर आहे. साडी घेतली तर घेतो, ती बी कमी अधिक कोणाला? बहिणीला कमी अधिक पैशाची बहिणीला, पण मेवणीला ती म्हणत तशी. आता बहीण बरोबर का मेवणी बरोबर? बोला ना, तुमच्याकडे काय पद्धत आहे की नाही? काय चाललंय? आंधळ जर कुत्र पीठ खाते का नाही? आंधळ्याचाच बाजार आहे का? तर समाज एवढा चांगला आहे, एवढा चांगला आहे, पण भोळा पाहिलं लोक लुटून खातात. काय करावं? लुटून खातात ना. द्या एवढे पैसे आणि मग तुम्हाला फिरून आणू म्हणतात ना, मग फिरून आणू. मला सांगा, फिरवायचं त्यांना फुकट फुकट. आता 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 ज्या मालकाने आपल्याला इथं आणलंय, ज्या मालकाने आपल्याला इथं आणलंय, भाऊ लक्ष देऊन ऐकलं, ज्या मालकाने आपल्याला इथं आणलंय त्याला किती पैसे दिले आपण? सांगा, किती पैसे दिले? किती किंमत दिली? दिले दिले त्यांनी हा मॉडेल आपल्याला फुकट दिला, काही विकत दिलाय? मग त्याच्याबद्दल काही कौतुक मनात येतो? त्याला काहीतरी दिवाळीचं बोलवून आता जाता येतं, आता तरी बोलवून द्या. काय काय सांगा, आमच्या करता सामाजिक झाले, पण आमची समजूत करून द्या. आमच्या करता काय झाले? सामाजिक झाले का नाही? समाधी घेतली का नाही? किती वर्षामध्ये हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवला? उपकार केले का? उपकार हाय मौज आहे, आणि ही मौज आपल्याला कळली पाहिजे. गेले उपकार सांगू काय आपण दिले अभय अक्षय दान, म्हणून आता आपण इथं आहोत, म्हणून इथं आहोत. पण आपल्या कळत नाही काय करावं. दुर्दैव आपलं. ज्यांना कळत आहे ते आज मौज मारतात. काय सांगू? ते मौज मारतात. हो, साधू संत आजही कसे आहेत? आनंदी आहेत. साधू संत आजही आनंदी आहेत. आणि तुम्ही आम्ही तुमची आमची परंपरा आहे. पाचवा पिढीचं कोणी आहे वजन सांगता येईल? त्याचं नाव सातबारा आहे. पण साधू संतांचं तसं नाही. आजही ती परंपरा अजून तशीच आहे. भाऊ आहे का तुला? अनादिकालचं तत्व पहिलं कोठेच नव्हतं. अवघे तिने इंद्रदेवाला काय म्हणतात ती बावली अमरपुरी दिदी, तिने बापाला दाद्या केला. कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच बोलाने चला, तरी काही वैले सुख आपल्याला. कळलं का? कळलं? आधी
शून्य अवस्थेतून आपण जन्माला आलोय. अजून पलीकडे सांगतो, पटेल नाही पटेल मला घेणं नाही, पण पटवून घ्यावा. का तर आपण मातीतूनच जन्माला आलेलो आहोत. या भूमीत आता बसलोय, या भूमीतूनच आपण जन्माला आलोय. कसं आलोय तुम्ही विचारा, कसं आलोय. पटल किंवा नाही पटल, पण सांगतो, मोकळं करून सांगतो. हा, या भूमीमधूनच आपण आलेलो आहे, पण पटत नाही. हो, आता अन्न कुठं पिकते आपलं, अन्न कुठं पिकते. आता आपल्याकडे जे पीक येते ते कुठून येते, या भूमीतूनच येते ना. ते भूमीतलं अन्नच आपण खातो ना, तेच अन्न खातो. त्याचाच आईजवळ रेत तयार होते आणि त्याच्याच संबंधाने आपला जन्म होते. म्हणजे मातीतून आलो नाही आपण, मातीतून नाही आलो, त्या अन्नापासूनच आपल्याला सगळे उत्पत्ती आहे का नाही. हा, मग हिला रोज रोज आपण जर पाहिलं तर आपण भाग्याची आली असेल तर रोज तिथं दर्शन घेऊनच पुढे पावलं टाका. तुमचं कधीच अपुरतं राहणार नाही, पण रोज नेम, रोज नेम. मायभूमी आमची, आणि तिथं दर्शन घेऊन पुढे चला. तुळशीला सेवा करा आणि पांडुरंगाची आठवण करीत चला. पाऊला पाऊली नाम घेता यज्ञ पावला पावला यज्ञ होणार आहे. कोटी कोटी यज्ञ करत होते नाथबाबांच्या काळात, पण आता नुसतं नाम उच्चारायचं आणि यज्ञ होतोय फुकट. नाथबाबा म्हणे कोटी खर्च लागत होते. हरिनामाचा उच्चार आणि मोठी यज्ञाची ताकद. आपला एक मुखातून हरिनाम घ्यायचंय फक्त, पण हरिनाम बरं का, लक्षात घ्या. हरिनाम बरं का, रामकृष्ण आले नाही. हरिनाम, हरिनाम घ्या तुम्ही, उगे नका राहू. प्रसाद घ्या तसे नका जाऊ. हा, जो एक मिनिट विषय चालू असला ना, प्रमाणाची वेळ आधीच द्या. आता कुठून गेलो मी, आता नाही 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 नाही, लांब गेला, लांब गेला. काय होत हे, थोडा तरी झटका बसत तर विसंगती होती. पूर्वी अनाधिकारपासून ही गोष्ट प्राप्त आहे. काय हे नाम जे आहे अनाधिकारपासून जसं तसं आहे, पण घेणाराची जर गाठ पडली तर मिळेल, नाही ते मिळत नाही. पहा ना, त्या काळात किती काळ गेला भाऊ, बापरे, गणित नाही. आपल्याला आठवतं का नाही मला माहित नाही, पण गोष्ट ऐकलेली आहे मी. का उमा नावाची बाई, पार्वती नावाची बाई, उमा आणि पार्वती अशी तिला पती की आपला खेळ खेळत असताना असं पिंड करायची आणि तिची पूजा रोज करायची. रोज नित्यने पाणी फिरवायची, पूजा करायची, पाया पडायची आणि मग जेवायला घ्यायची. रोज दारात असं करता करता उपवर झाली. उपवर समजते ना, उपवर झाली. आणि मग एवढा हट्ट आई बाबा म्हणे तुझं लग्न करायचं. हा, माझं लग्न करायचं आहे ना, करायचं आहे, पण सगळ्यात मोठा देव असेल तिच्या बरोबर, देवाबरोबर. हो म्हणे देवाबरोबर, कारण मी रोज देवाचीच आठवण करते. तुम्ही जरी मला काही म्हणत असाल तरी मी रोज देवाची आठवण करते. आणि तो मला वरायचा आहे, दुसरा मला चालणार नाही. आणि मग असं करता 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 तिचा आठात भगवान शंकराला प्रश्न पडला. आणि प्रश्न पडल्यावर तो आला आणि सांगितलं ठीक आहे मी वरायला तयार आहे. ठीक आहे म्हणजे मग मला आनंद होईल ना, कारण एवढं कष्ट केलं कशासाठी, याच्यासाठी, तुझ्यासाठी, तू मिळावं. सगळ्यात मोठा देव म्हणे हो, केलं लग्न. बर झालं, पाच घेतला यर्दाला मारून, पाच मुलाला असतात. तुमच्याकडे काय राहतं मला माहिती, 5 मुलांना भाऊ सुरुवातीला 5 मुलं. आणि मग तिथून रीतिरिवाजाने नांदून सुरू
हा? आणि 5 मुलं झाली मग नांदायला आली. आल्यानंतर मग 2-4 दिवस अशी मस्त आपला कामधंदा आवरून बसली होती ते महात्मा आला, पाणी मागितलं, पाणी दिलं आणि आपला जाऊन त्याच्या आसनावर जाऊन बसला. बसल्यावर यांनी डोळे दाखवून घेतले. चाललंय काय म्हणत होते मला माहिती बरं. काय म्हणत होते भगवान शंकर काय म्हणत होते? हा, जय राम श्री राम, जय राम जय राम श्री राम, जय राम. भजन करी महादेव देवा, भजन करी महादेव देवा, भजन करी महादेव देवा, भजन करी महादेव. हरे राम पुरी देवा, राम पुरी देवा. माझा सगळ्यांचा देव, सगळ्यांनी त्याची पूजा करायची आहे हे सुद्धा कोणाची तरी आठवण करणार म्हणजे पूजेला बसले. 2 तास गेल्यावरती उठले. का हो तुम्ही सगळ्यात आधी देव, मग तुम्ही आता चिंतन करताय, भजन करताय कोणाचं? म्हणजे माझे देवाचं. म्हणजे तुमचा देव वेगळा आहे घालून? म्हणजे हो. कुठला देव? म्हणजे राम देव आहे. राम. मग आतापर्यंत मला सांगितलं नाही, मी बसले ना तुमच्याशी लग्न करून. राम जर देव मोठा होता तुमच्यापेक्षा, मी त्याच्याशी लग्न नसते केले सीतेची आधी. मला का सांगितलं नाही? पहा कसं आठवत. आणि त्या वेळेला तिने सांगितलं ठीक आहे झालं ते झालं, पण तुम्ही काय जपताय मला आधी सांगा. हे काय जपताय ते सांगा, बाकीचं जाऊ द्या. तुमचा देव राम असो, इथं कृष्ण असो, इथं तुम्ही त्याचा बाप असो, मला घेणं नाही. पण तुम्ही काय जपताय ते मला सांगा. आणि तेच आपण विचारायचं आहे मनाला, जाणते माणसाला. जे जाणतायत ना त्यांना विचारायचं आहे. आम्हाला जप करायचा आहे, अजब करायचा. अजब अजब चालू होता. मग मला सुद्धा तो अजब पाहिजे. तुम्ही जगताय तो मला पाहिजे ना. तो म्हणे कुठे मी त्याचं सांगता येत नाही, कुठे मी त्याचा वापर करता येत नाही. हो, रस्त्यावर त्याचं येडकाण केल्यासारखं होईल का? अजब आहे ते, अजब आहे. कुठे जगता येत नाही, अजब आहे. अजब तो म्हणतो ना, अजब अजब नाही, अजब नाही ना, नाही अजब नाही शिकवलं नाही. ओठ आले ना, कंठ आले ना, निवार देना. प्रमाणाची वेळ आली कधी कुठून चाललो आपण? माझी इकडे जे जपायचं आहे ते मला सांगा. तो म्हणे ते सांगता येत नाही. मग बाकीचं मला माहिती, तुम्ही कुठे पण मला सांगा. ते म्हणे एखादा जाऊ, एखादा येते मी. गुरु काय करतो? मला नेले एकांतात, मला नेले एकांतात, मंत्र दिला एकानात, मंत्र दिला एकानात.
माझी सरली नामाचा बाजार मला झाला उशीर. अशा प्रकारे नेलं आणि सर्वांच्या कानावर गेलं. आणि ते सांगता सांगता काय भांडण झालं माहितीये ना, करंट लागला लगेच. साधी गोष्ट नाही, ते नाम आहे. त्या नामाचा ना आपला एकदा जीवेचा त्याचा संबंध जुळला ना, पावर आहे ती, पावर आहे. तुम्ही बोट लावून पहा, बर काढून झटकाच बसतो ना, तशी ती पावर आहे. आणि ती पावर दिल्याबरोबर पार्वती निश्चित झाली. बापरे, बोलत नाही, चालत नाही, हालत नाही, अशी अवस्थेत गेली. तेव्हा भगवान शंकर पाहतायत, समजलं का मी काय सांगतो. आता ती तिच्या अवस्थेत गेली, गुंगून गेली, आतमध्ये रंगली. काय झालं, अभंगाचं पहिलं करून हरे पापची हे मॉडेल पवित्र होण्याकरता काय केलं पाहिजे, काय पुरावा आहे, काय सुरुवात आहे. पाठ केलं, पाठ केलं तसं तिनं पाठ केला तो. आणि पाठ केल्यावर अंतर्मुख झाली. अंतर्मुख समजतं ना, तिला काहीच कळत नाही. आणि मग विचारतात भगवानजी, आता मी काय सांगतो समजलं का. आता ती एक नाही, दोन नाही, तिने पाहिजे तिकडे मच्छीच्या पोटात उकारी देतो हे ऐकलं. मचिंद्राला झाली प्राप्त झाल्यानंतर आनंदाच्या घरी यायला लागले. इकडे मच्छिंद्राने ते ऐकलं, त्यांनी सांगितलं चोरून ऐकलेले पण दूर होणार नाही. आजही तसं चोरून ऐकूच नका. खरं आपल्याला ऐकायचं असेल तर आपलं कान सद्गुरूच्या आणि तोंडाजवळ न्या. आणि तो तोंडाने आपल्या कानात सांगितलं ऐकायचंय. कोणाच्या विचाराने ऐकायचं नाही, लपून ऐकायचं नाही. चोरून ऐकले फलद्रूप होत नाही. म्हणून जे आहे ते सद्गुरूच्या मुखातून ऐकण्याकरता आपलं कान सावध करायचं आहे. एवढ्यासाठी अभंग काय म्हणतोय आपला, हरिपाठ कीर्ती आपला अभंग आदिनाथ नाही. हा आपला सुरुवाती अभंग काय आहे असं चाललंय आपलं. हरिपाठ कीर्ती इकडे यायचंय आपल्याला. हरिपाठ कीर्ती, हरिपाठाची कीर्ती किती जाणगी आहे. हरिपाठ समजतो ना आपला, तोच चालला विषय हरिपाठच. आज सगळं हरिपाठावरच आहे, वेगळं आहे का काही, काहीच नाही. हरिपाठ कीर्ती मुख्य तरी काय, या मुखाने ते गायचंय. हे मुख तेवढ्यासाठी दिले, राम भजन को हे मुख तेवढ्यासाठी दिले नाही. पण आता आपण काही बोलतो, काय करावं नाही. आणि म्हणून हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, आणि पवित्र तो होय ध्येय त्याचा. हा ध्येय जर पवित्र करायचा असेल तर मुखाने हरिपाठ केला पाहिजे. सततम कीर्तो येतो मा, सतत कीर्तनामध्ये, सतत भजनामध्ये, सतत भगवंताच्या आठवणीमध्ये. आणि आपण रंगलो पाहिजे, रंगलो पाहिजे. मग पाहत आहे तुकाराम महाराजांची अवस्था पहा ना काय झाली. तुकाराम महाराज सतत सतत कुठे जायचे, कुठे जायचे भाऊ, भांडाऱ्या डोंगरावर, बांबड्या डोंगरावर, अजून
अजून कुठेतरी जायचे असं 2-3 ठिकाणी होते. आणि काय करत होते तिथे जाऊन? काय करत होते? घरदार नव्हतं का त्यांना? कामधंदे नव्हते का? मुलं बाळा नव्हते का? पत्नी नव्हती का? मग काय करत होते ते? आता आपण अजून गबाळ टाकलंय का? नाही, गबाळ सोडलंय का? आपण भजन करतोय का? भजन करून मोकळं होतोय का? आपण काय केलं पाहिजे? आता उद्यापासून आपल्याला देवाकडे जायचंय. मग मोकळून जायचं का? एक मटकी गाडगी खांद्यावर घेऊन जायचंय. काय करून जा? काय करून जा? बोला ना. अहो मोबाईल घरी ठेवून जायचे. तिकडे मित्रामध्ये गावाच्या बाहेर गेले का आलो सोन बाई काय करते? काय नाचू नको बरं का? मी करते हे आमचं तसंच राहिलं पाहिजे बरं का? मोबाईल सांगत नाही का? आपण चाललोय कुठे? तिकडे गबाळ ठेवण्याचं काही काम आहे का? पण आपलं लक्ष इकडे. मोबाईल उद्यापासून लक्ष पाहिजे बरं भाऊ. तुम्ही चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टी मोठ्या जवळ घेऊ नका तुम्ही सुद्धा नाही. आणि तरच वारी होईल. नाही तर होणार नाही. तर नाही परमात्मा सोंग होईल. परमात्मा सोंग करायचं नाही. हरिपाठ कीर्ती पवित्रच होय. पवित्रता मिळवायची असेल तर हेच करा म्हणा. तुम्ही हेच गाणे गा. तुम्ही हेच गाणे गा. हेच गाणे गा. तुम्ही हेच गाणे गा. तुम्ही हसू नका. तुम्ही हसू नका. शिव घेता मग शिव घेतात ना. सगळं गाठी उंगा येणे सफल होईल शिवगा. तुम्ही हसू नका. तुम्ही हसू नका. तुम्ही हेच गाणे गा. म्हणजे ममला रे ममला हे गाणं हे सांगितलं. हे गाणं आहे. भूमीला सांगितलं ते गाणं गायचं आहे. आणि ते गाणं आपण शिकायचंय. तेच गाणं गा. तेच गाणे गा. हे जीवनाचं सार्थक करण्याची अवस्था आहे. म्हणून पहिला चरण काय सांगतोय? मुख्य तरी पवित्र तो होय दे. त्यात आपला देह तुमचा पवित्र होणार आहे. पुढच्या चरणात काय सांगतात? चला दुसरे चरण. तपाचे सामर्थ तपाचे सामर्थ काय होतात? तप म्हणतात. तप म्हणजे साठा कशाचा? केल्याचं फळ. केल्याचं फळ तयार होतं. आणि ते तयार झालेलं फळ काय? प्राप्ती काय? तो वैकुंठ नायक आपला होतोय. कोण? आताच आहे ना पुरावा? आताच पुरावा आहे ना? चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. चिरंजीव कल्प म्हणजे तो परमात्मा आपल्या वैकुंठ नाते. हे वैकुंठ कुठे आहे? तुम्ही पाहिला का वैकुंठ? वैकुंठ वैकुंठ कुठे आहे? बोला ना. वैकुंठ वैकुंठ पाठ हरिहार रोज आली पडतात ना भाऊ. मग आता आपण आहे का ठिकाणी? आपण सगळे माझ्या काही आहे का ठिकाणी? कुठे आहे वैकुंठ? जिथे हरिनाम झालं तिथे वैकुंठ आहे. आपला प्रसाद इथं आहे. आपण हरिपाठात आहोत.
आपल्या हरी चालू आहे, आपल्या हरीची आठवणी चालू आहे. निरोप सांगताना सांगतोय, ऐकणारे ऐकतात, दोन्हीचा संवाद चालू आहे. त्यामध्ये हरिपाठ कीर्ती मुख्य तरी काय पवित्र तो हे जपाचे सामर्थ्य कबीरला चिरंजीव कल्प वैकुंठ. आता आपण कुठं आहोत माऊली? ज्ञानदेव पार नारायण पाप आपण कुठं आहोत? आता आपण कुठं आहोत? हा आपण कुठं आहोत? हा आपण कुठे आहेत आता? ज्ञानदेव आपला पाठ आहे का नाही रोज? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम पाठ आहे ना? हरी आज वैकुंठ ना. ज्याला ज्ञानोबा कळला, ज्याला हरी कळला ना, हरी ज्याला कळला ना, त्याला वैकुंठ कळलं ना. हा हे सगळं वैकुंठाचा दादा बसलेला आहे. कुठे आहे वैकुंठ? जिथं हरिपाठ चालू आहे तिथं वैकुंठ आहे. ज्ञानदेव पाठ हरिया भरला गंधाट, हे सगळं गंधाट भरून गेलंय. तिथलाच धाव नाही. हा देव एवढा मोठा आहे. हा आपल्याला काय सांगतोय शेवटचा दुसरा देव काय सांगतोय? काय म्हणले? चिरंजीव. चिरंजीव म्हणजे कायम जिवंत. चिरंजीव कोणाला म्हणतात? कायम सतत जसं आहे तसं, त्यात कधी बदल होत. चिरंजीव कल्प किती कल्प, किती कल्प त्याचं गणितच नाही. वैकुंठात नाचतोय. कुठं नाचतोय? त्या वैकुंठात नाचतोय. आपण कुठे आहे? तिथंच आहे. पण अजून तो काही सापडत सापडला. आपणही तिथंच आहे. वैकुंठ नाही तर तिथंच आहे, आपणही तिथंच आहे. पण फारतोच नाही ना. आहे जवळी आहे. सापड्याला हरी दयाला आपल्या जवळच आहे. मला सांगा आता आता हा उभा राहून तुमच्या पुढे बोलतो ना आता हे सोंग बोलतोय का त्यातून काही बोलणारी अवस्था वेगळी आहे? बोला हे सोंग बोलतोय का बोलवणारा वेगळा आहे? बोला ना. कोण बोलतोय? हे सोंग बोलत आहे. याला बोलता येते? चालू मंजूर बोलत देवानी बोलावे उत्तर परित्या विसंवरे बोलावे. बोलवणारा तो आहे माय बापा हो. म्हणून त्याची आराधना आपण सगळ्यांनी करायची. म्हणून जर पाहिलं तर आपण आता सगळ्यांनी भजन करायचे. कारण वेळ तुमचं जास्त घेतलेला असतो का? आज तुम्ही दिवसभर थकलेले आहे. बऱ्याच गावाच्या बघून फिरत आले. पण हरिपाठ जर दिवस करून आले असे तर आतापर्यंत तुम्हाला एवढं बसावं लागलं, केवळ मोकळे झाले. पण तुम्ही हरिपाठ केला नाही ना, म्हणून तुम्हाला आता लाभवलं. माझं तर म्हणणं अजून अर्धा घंटा सोडायचंच नाही. सगळ्यांनी भजन करायचं बघा.
ज्ञानदेव गुण ज्ञानदेव देवा ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला बोले ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला बोले ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला बोले भाषात कळत नाही, भाषात कळत नाही. ज्ञान गुणगम्य ज्ञान असं आहे, ज्ञान असं आहे तर सहसा लवकर कळत कळणार बी नाही. कळवून देणारा समर्थ असेल तरच कळेल. म्हणून त्यांनी सांगितलं ज्ञान गुण गुण आहे गम्य. पण माझ्या निवृत्ती झालं नाही, मला माझ्या हाती दिलं ज्ञान गुणगम्य. ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिसले माझ्या हाती. मला माझ्या गुरुवर्यांनी माझ्या बंधूंनी मला ते दिलं आणि दिलं काय सांगो दिलं. इतकं गोड होतं, इतकं गोड होतं, इतकं गोड होतं, इतकं गोड होतं, इतकं गोड होतं तर मी कधी खराब झालो. सगळं जगाने मला खराब करायचा प्रयत्न केला पण खराब झालो. आजही ज्ञानोबा खराब आहे. तुम्ही कुठे चालले दादा? खराबाला भेटायला आले का ज्ञानोबाला भेटायला आले? बोला ना, कोणाला भेटायला आले भाऊ? ज्ञानोबांना. म्हणजे खराब आहे ते खराब झालेच नाही. जगाने खराब करण्याचा प्रयत्न केला पण खराब झाले नाही. तसं आपल्याला व्हायचंय. जगाने काही नाव ठेवले तरी चालत पण आपल्याला खराबा काढून टाकायचा आहे आणि स्वच्छ व्हायचं आहे. एवढ्यासाठी हा अभंग आहे. हे जीवन सफल करण्यासाठी हा अभंग आहे. ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला दिले निवृत्तीने दिले माझ्या हाती. बोलता बोलता बोलत्या भाषेत नाही का काही इकडे तर तिकडे शब्द गेले असतील. माफी मागू तुम्ही संत मायबाप आहात. काय वर्णन करावं? किती जरी बोललं तरी वर्णन होणार नाही. काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेवी तो हा पाहिजे. म्हणून बोलता बोलता त्यांचा अभंग आहे. ते ज्ञानोबा आहे. फार मोठी किंमत आहे. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानोबा, दुसरं होणे नाही, दुसरं बोलता येणार नाही. कोणाला ज्ञानोबा म्हणतात, काही म्हणतात ना असे असे काही नावं ठेवले ना, काही पदवी ना, म्हणजे आमची माऊली. आता माऊली तिथं आहे का? माऊली 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 आईलाच उपमा आहे फक्त. आईला सोडून कोणालाच उपमा नाही. तुमच्याकडे काय मला माहित नाही पण आईला माऊली म्हणतात का? आई जशी लेकराचं संगोपन करते तसं माऊली म्हणजे जगाची आई. जगाचं कल्याण करण्यासाठी आपलं जे कष्टवलंय शेवटपर्यंत कष्ट करूनच गेले आणि त्या कष्टाचा फळ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ते त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर
वंदनी कवरधारी विठ्ठल श्री महादेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद विठाल भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय।